आज आपला सब्जेक्ट आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि त्यामध्ये आपण आज बघणार आहात हेल्थ स्कीम, डिफरंट टाइप्स ऑफ हेल्थ स्कीम इन कम्युनिटी. ओके, सो रिलेटेड टू हेल्थ इन्शुरन्स स्कीम असेल आपला किंवा रिगार्डिंग टू आपलं हेल्थ स्कीम. ओके, ते आपण या ठिकाणी बघणार आहे. ओके, फर्स्ट वन डेफिनेशन म्हणजे काय, एक हेल्थ इन्शुरन्स स्कीम प्रोव्हाइड देतं आपल्याला एक गव्हर्नमेंट ऑथॉरिटी पर्सन किंवा ऑथॉरिटी आपल्याला प्रोव्हाइड करतात एक स्कीम, त्याला आपण बोलतो की हेल्थ स्कीम. ओके, रिगार्डिंग टू आपल्या बेनिफिशियल ऑफ अवर हेल्थ. ओके, सो त्यानंतर खूप साऱ्या टाईपचे हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे, जसे मिनिस्ट्री ऑफ ॲडवाइस हेल्थ स्कीम. ओके, MOHWF हेल्थ स्कीम. ओके, त्यानंतर आहे द रोल ऑफ इन्शुरन्स हेल्थ स्कीम लिमिटेड इन इंडिया कम्पेअर फॉर फॉरेन कंट्री. ओके, नॅशनल रूरल हेल्थ मिशन स्कीम. ओके, त्यानंतर प्रायव्हेटायझेशनमध्ये सुद्धा आपण स्कीम अप्लाय करू शकतो. ओके, त्यामध्ये आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना. ओके, ABPMAJY. ओके, आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये बोलतो. आम आदमी विमा योजना. ओके, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स स्कीम. ओके, फॅमिली प्लॅनिंग इन्शुरन्स स्कीम. ओके, सो आम आदमीमध्ये काय होतं की जे 2018 पासून स्टार्ट झालेली होती, 13 सप्टेंबर या ठिकाणी. ओके, 30 स्टेजमध्ये लॉन्च केले गेले होते. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोव्हाइड करत होते की ₹5 लाख पर्यंत जे पण आपलं फॅमिली मेंबर डिसीज कंडिशनमध्ये किंवा सर्जरीसाठी जो सफर करतोय. ओके, त्याला प्रॉपरली हेल्थ केअर प्रोव्हाइड करण्यासाठी प्रॉपरली त्याला जे पण त्याला आपलं मेडिकल ट्रीटमेंट असणार आहे. ओके, ते प्रोव्हाइड करण्यासाठी ही स्कीम स्टार्ट केली होती. ओके, अप्रॉक्सिमेटली याचा बेनिफिट किती साऱ्या फॅमिलीला झाला होता, तर 10.74 करोड ऑफ फॅमिलीजनी बेनिफिट घेतला होता. अँड ओके, या ठिकाणी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हा एक लोगो आहे, तिचा कंपोनंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह. त्यामध्ये काय, इट इज प्रॉपरली बेस्ड ऑन हाऊस होल्ड. ओके, अर्बन एरिया असेल किंवा रुरल एरिया असेल, त्यामध्ये हाऊस होल्ड डिपेंड करणार, इकॉनॉमिकल स्टेटस काय पर्सनचं किंवा फॅमिलीचं. ओके, त्यानंतर ग्रुप कोणता आहे, पर्सन कोणता आहे, फॅमिली कोणती, रुरल एरियातली की अर्बन एरियातली. ओके, त्या टाईपमध्ये आता बेनिफिट काय काय भेटणार यामध्ये 5 लाख पर्यंत त्यांना प्रोव्हाइड देणार आहेत, 5 लाख ऑफ मनी कॅश. ओके, त्यानंतर 15 करोड ऑफ पीपल आर बेनिफिशियल. त्यानंतर प्रायोरिटी असणारी गर्ल आहे की चाइल्ड आहे, साईज ऑफ फॅमिली. ओके, साईज ऑफ म्हणजे एज ऑफ मेंबर किंवा मेंबर रिप्रेझेंट इन देअर फॅमिली. ओके, त्या टाईपमध्ये त्यांना हेल्थ स्कीम प्रोव्हाइड करणार. ओके, त्यानंतर आम आदमी विमा योजना. आम आदमी विमा योजना 2 ऑक्टोबर 2007 मध्ये स्टार्ट केली होती. डिपेंड ऑन देअर फॅमिली अर्निंग. ओके, समटाइम्स वन पीपल जर का अर्निंग करत असणार फॅमिली मधला, ओके, किंवा तो पर्सन डेड झाला किंवा तो पर्सन एक इंजर्ड झाला, त्या ठिकाणी ही स्कीम प्रोव्हाइड करण्यात गेलेली. ओके, मेंबरची एज किती पाहिजे, 18 to 59 इयर्स पर्यंत पाहिजेत. ओके, या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा प्रोव्हाइड करते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा प्रोव्हाइड करते. एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स स्कीम यामध्ये असं आहे, ESIC आपण याला असं बोलतो. यामध्ये असं आहे की 1948 मध्ये स्टार्ट झाली होती, पार्लिमेंटला प्रोव्हाइड केली होती. ओके, समटाइम्स सपोज जर जे पण मेंबर्स आहेत, जे वर्कर्स आहेत, त्यांच्या ठिकाणापासून जर का जे डिसीज कंडिशन असेल किंवा डिलिव्हरी असेल किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला असणार आहे. ओके, सो दॅट टाइम काय करणार आहेत, जे पर्सन आहे, ओके, त्यांची सॅलरी डिपेंड करणार आहे सॅलरी. ओके, त्या सॅलरीतला त्यांना अशी पेन्शन प्रोव्हाइड करणार आहेत की त्यांना हेल्थ होणार की मेडिकल ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांच्या फॅमिली ट्रीटमेंटसाठी. ओके, या ठिकाणी गेलेली आहेत जे लेबर असतात, इंडस्ट्रियल लेबर, त्यांच्यासाठी ESIC स्कीम लागू केली गेली होती. ओके, त्यानंतर आहे फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंगमध्ये काय, जसं की आपण फॅमिली प्लॅनिंगमध्ये बोलू शकतो की स्मॉल फॅमिली नॉर्म असेल तर आपण जास्त प्रमाणात त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. जे पण मेडिकल ट्रीटमेंट असेल, एज्युकेशन असेल. ओके, या ठिकाणी ही स्कीम किंवा फॅमिली प्लॅन लॉन्च केली होती 1 एप्रिल 2030. डॉक्टर्स विल बी provided are performing for the sterilization, okay, of male and female. Then NGO and corporate organization also participate in their program. Okay, या प्रोग्राम मध्ये 1981 मध्ये ही स्कीम त्यावेळेला ऍक्सेप्ट केली गेली होती स्टेरिलायझेशनसाठी इंदिरा गांधीच्या काळामध्ये. ओके, स्मॉल फॅमिली नॉर्म करण्यासाठी किंवा फॅमिली किंवा पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी. जर का जेवढा स्मॉल फॅमिली नॉर्म असेल तेवढी जास्त बेटर ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम. त्यामध्ये आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम कोणत्या आहेत, जसे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्कीम, जसे की टू गिव्ह एक्सटेन्सिव्ह मेडिकल फॅसिलिटी फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय अँड देअर मेंबर्स. ओके, इन्क्लुडिंग देअर notified eligibility criteria for the person or family member. Okay, to save the government of heavy expenses of medical funded. Okay,
फॉर दॅट बेनिफिशियल ऑफ स्कीम काय सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय अँड देअर मेंबर्स ओके देअर फॅमिली मेंबर्स आर ऑल्सो अप्लाइंग देअर स्कीम ओके मेंबर ऑफ पार्लिमेंट ऑल्सो देअर सपोज प्रेझेंट अँड फॉर्मर ओके जजेस अँड सुप्रीम कोर्ट ओके फ्रीडम फायटर त्यानंतर पेन्शनर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या टाईपचे त्यांना जे पण पर्सन आहेत ओके जे पर्सन गव्हर्नमेंट अंडर वर्क करतात ओके ते रिटायर झाल्यानंतर त्यांना काय पेमेंट वगैरे भेटणार किंवा काही सॅलरी भेटणार ओके त्यानंतर डिपेंड करणार त्यांचा जॉब क्रायटेरिया काय ओके त्यांना बेनिफिट काय भेटणार ओके या टाईपमध्ये अदर गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम कोणत्या कोणत्या DMS जसे की आपण बघतो रेल्वेज असेल किंवा डिफेन्स असेल ओके किंवा अदर सर्व्हिसेस असेल जसे की आपण बघणार आहेत जसे की आपण यामध्ये बघणार आहेत की मिलिटरी सर्व्हिसेस असणार आहेत एम्प्लॉय ओके त्यानंतर आहेत की रेल्वे ओके ह्या मेडिकल फॅसिलिटी आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो आर्मी जे आर्मी आर्म पर्सन आहे किंवा जे आर्मीवाले पर्सन आहे त्यांच्या फॅमिली मेंबरला जे पण डिसीज कंडिशन सफर करणार किंवा असो फॅमिली मेंबर असो सफर करणार त्या ठिकाणी आपण यांना देणार ओके रेल्वेमध्ये सुद्धा जे रेल्वे एम्प्लॉय असणार आहेत ओके त्यांच्या अंडर जे पण गव्हर्नमेंट ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करता येईल हेल्थ रिगार्डिंग टू हेल्थ ओके या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे रोल ऑफ नर्स काय असणार या ठिकाणी एज्युकेटर असणार आहेत एज्युकेट करणे प्रॉपरली एक्सप्लेन करणे ओके केस फाइंडर म्हणजे प्रॉपरली केस फाइंड करायची त्यांना कोलॅबोरेट करायचे त्यांना ऑर्गनायझेशन करायचे प्रोग्राम ओके त्यानंतर प्रोग्रामबद्दल त्यांना माहिती द्यायची काउन्सिलिंग करायची त्यांची ओके प्रॉपरली ॲडव्होकेट ओके या ठिकाणी रिसर्च केला गेला होता आयुष्यमान भारत म्हणजे 15 करोडपर्यंत जे पीपल्स आहेत त्यांनी या ठिकाणी बेनिफिट घेतला होता ओके